विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। शेतातील उत्पन्नाची समृद्धी आणि भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत रविवारी काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहाने साजरी केली। शेतकरी बांधवांचा प्रमुख सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दर्श वेळा अमावस्या निमित्त बळीराजाने आपल्या शेतामध्ये मोठ्या उत्साहात वेळा अमावस्याची पांडवपूजा संपन्न केली। सकाळी 12:30 वाजल्यानंतर अमावस्या आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ज्वारीचे फाटे यासह 5 दगडांवर पांडव मांडून त्यास हळद कुंकू वाहिली। त्यानंतर त्यांची यथोचित पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। यावेळी शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा बाळगत पारंपरिक पद्धतीने काळ्या आईची सहकुटुंब पूजा केली। दुपारी 12:30 नंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वनभोजनाचा आनंद घेतला। शेती व्यवसाय हा प्रमुख उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने शेतीत वर्षभर काबाड कष्ट करून मिळेल तेवढ्या उत्पन्नात समाधानी असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा सण ही एक वेगळीच पर्वणीच ठरल्याचे चित्र दिसून येत आहे। एकंदर शेतातील उत्पन्नाची समृद्धी आणि भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत रविवारी काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहाने साजरी केली आहे। आम्ही पांडव मांडले 5 आणि पुरणपोळी नैवेद्य सगळे केले, फळे ठुले आणि आशीर्वाद मागितला। बस। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।